आणि स्थळ निवडलंय तो लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याच्या जवळ खंडापूर नावाचं गाव आहे. त्या गावाच्या हद्दीमध्ये 400 एकर जमीन मार्केट यार्डाची जमीन आहे. तिथं ठिकाण निवडले. सप्त्याची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2026 ते 3 मार्च 2026. माऊली ज्ञानोबारायला जन्मून 750 वर्ष झाले. अवतरले. एक वर्ष विशेष निमित्त म्हणून उत्सव साजरा होतोय. नामदेव महाराजाला 675 वर्ष झालं संजीवन समाधी घेऊन. एक निमित्त आहे. तुकोबाला 375 वर्ष झालं सदैव वैकुंठ गमन. जनाबाई नामदेव महाराज या सर्वांनी 14 जणांनी एकदाच समाधी घेतली होती. त्याच्यात जनाबाईचाही सहभाग आहे. तुकोबारायचे चिरंजीव नारायण महाराज त्यांचाही सहभाग आहे. बरेचसे साधू महात्मे. आणि आपण आळंदीला जात असतो. ज्ञानोबारायच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी आपण गर्दी करत असतो. पण ज्ञानोबारायच्या पादुका हेलिकॉप्टरनं लातूरला येणार आहेत. तुकोबारायच्या पादुका हेलिकॉप्टरनं एकच हेलिकॉप्टरनं येणार आहेत. नामदेव महाराजाच्या पादुका हेलिकॉप्टरनं लातूरला येणार आहेत. लातूरला आल्यानंतर सिद्धेश्वर मंदिरापासून त्या सप्ताच्या स्थळापर्यंत दिंडी मिरवणूक होणार आहे. त्याच्यामध्ये 11 लाखाचा रथ आता तयार झाला आहे. त्या रथातून मिरवणूक आहे. नियोजन असं आहे त्याचं. 375 विनेकरी राहणार आहेत. 375 मृदंग वादक राहणार आहेत. 375 तुळशी राहणार आहेत. 375 कळशी राहणार आहेत. चौकदार 375 राहणार आहेत. असे महाराज 375 महाराज फेटी बांधून राहणार आहेत. आणखी विशेष असा आहे 375 तुकाराम नावाची माणसं जमा करायचे. 675 नामदेव नावाची माणसं जमा करायचे. 750 ज्ञानोबारायच्या नावाचीच माणसं जमा करायचे. आणि प्रत्येक गावामध्ये आमच्या भागामध्ये आता तुमच्याकडे नाही तसं. तुम्ही फक्त यायचंय आणि एकदा ते नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्याने पाहिजे. एक दिवस करा. महाराजाला आमंत्रण मला दिले. महाराज येतो म्हणजे सगळे नेऊन असा सोहळा बघण्यासारखा सोहळा. आणि आमच्याकडे काही नियम आहे. प्रत्येक तालुक्याला आम्हाला एक दिवस दिलाय. तालुक्याला एक दिवस.